घरामध्ये बरकत हवी असेल तर या 25 सवयी आत्ताच सोडून द्या, याने पाण्यासारखा पैसा वाया जातो. घरामध्ये भरभराट होत नाही तर यामध्ये 25 कारणे असू शकतात. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो. यानंतरही काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात. खूप मेहनत करूनही ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात, परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. यामध्ये अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाहीत, कारण की त्याला माहीत नसतात. वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत त्यामुळे घरात सतत दारिद्र्य येत राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फार गरजेचे आहे. असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होत असेल तर त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते. पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी. खरं तर आपल्या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो. जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल. जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील. आज आपण अशा 25 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो. तर चला जाणून घेऊयात घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती. 1. अंघोळ करण्याच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करणे. जर तुम्ही जाणून बुजून अंघोळीच्या ठिकाणी मूत्र विसर्जन करता तर हे तुमच्या गरिबी येण्याचे कारण ठरू शकते. 2. दातांनी नखे कापणे. जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जगतात. दातांनी नखे कापणे अशुभ मानले जाते. असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात. नखे नेहमी योग्य यंत्रणेच कापावेत आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. 3. तुटलेल्या चपला घरात ठेवणे. असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपला ठेवलेल्या असतील तर यामुळेही गरिबी येते. त्यामुळे घरात तुटलेल्या चपल्या ठेवू नयेत. जर तुटलेल्या चपल्या घरात ठेवल्या असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे. असे न केल्यास लक्ष्मी नाराज होतात आणि घरात गरिबी येते. 4. स्मशानभूमीत मोठ्याने हसणे. जर कोणी स्मशानभूमीत मोठ्याने हसत असेल तर ते 100 पापाच्या बरोबरीने मानले जाते. स्मशानभूमीत हसल्याने ज्या व्यक्तींच्या कुटुंबाचा अपमान होतो त्यांचे कुटुंब दुःखात बुडालेले असते. अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दारिद्र्याचा सामना आणि गरिबीचा सामना करावा लागतो. 5. झाडाखाली मूत्र विसर्जन करणे. अनेक लोक जाणते अजाणतेपणे झाडाखाली मूत्र विसर्जन करतात, पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. विशेषतः पिंपळ, वड आणि निंब आणि अशोक यांसारख्या झाडाखाली मूत्र विसर्जन करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही. असे म्हटले जाते की या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. तिथे स्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचीच नुकसान होत असे नाही तर यामुळे व्यक्तींच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो. अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो. त्यामुळे आपण या झाडांचा सामना करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी. 6. डाव्या पायाने पेंट घालणे. डाव्या पायाने पेंट घालू नये. असे केल्याने राहू आणि केतू अशुभ फळ देऊन जातात. डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो. डाव्या पायाने पेंट घातल्याने घरात दारिद्र्यता येण्याची शक्यता असते. 7. घरात कचरा ठेवणे. कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही. असे म्हटले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात. जर घरात कचरा असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे. विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते. हे केवळ स्वच्छतेसाठी नसून चांगले घरात
सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते. 8. स्वयंपाकघराच्या जवळ मूलमंत्र विसर्जन करणे. मित्रांनो, स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे त्यांच्याजवळ मूलमंत्र विसर्जन करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते. म्हणून स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये. मूलमंत्र विसर्जन करण्यासाठी वेगळीच जागेची व्यवस्था करावी, जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल. 9. अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे. अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही, तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते. त्यामुळे बिछाणाने नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. जर बिछाना स्वच्छ झाला तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा. तुम्ही बिछाण्याची चादर वेळोवेळी बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता. असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य चांगले राहील, तर तुमचे घरचे वातावरणही चांगले आणि आनंद होईल. 10. घरात कोळ्याची जाळी असणे. घरात कोळ्याची जाळी असणे हे उद्ध्वस्त होण्याची निशाणी मानली जाते. त्यामुळे घरात कोळ्याची जाळी असूनही घरातील कोळ्याची जाळी वेळोवेळी साफ करावी. 11. नळातून पाणी गळणे. जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते. असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी गळती होते तिथे संपत्ती टिकत नाही. जर तुमच्या घरातील नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा. नेहमी व्यवस्थित नळ बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक कधीही करू नका. अशा गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबेलच आणि घरात सकारात्मकता आणि समृद्धीही राहील. 12. वासना आणि रागाने भरलेले असणे. जो व्यक्ती नेहमी वासनेने रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते. नेहमी वचनामध्ये अडकलेल्यांची लक्ष कामात लागत नाही, त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते. जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो. 13. महिलांनी बसूनच केस बांधावे. महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावे. उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरिबी आणि दारिद्र्यता येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावे. हे केवळ शुभच नसते तर घराला समृद्धी, सुख आणि सकारात्मक टिकवून ठेवण्यास मदत करते. 14. घरात पूजा न करणे. ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते. अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते. अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही. तुम्हीही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही दररोज पूजा केलीच पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता, याने काहीही फरक पडत नाही, पण पूजा केलीच पाहिजे. 15. संध्याकाळी झोपणे. संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात. असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात. जर यावेळी कोणी झोपलेली दिसले तर माता लक्ष्मी नाराज होते. त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते. त्यामुळे यावेळी घरामध्ये झोपणे ऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करावे, हे फलदायी ठरते. 16. पुरुषाने 40 दिवसांपेक्षा जास्त केस ठेवू नयेत. लांब केसाने वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात. कधीकधी हे केसांद्वारे शरीरात जातात, त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. शास्त्रानुसार 40 दिवसांपेक्षा जास्त दिवसांची केस वेळेच कापणे आरोग्यासाठी चांगले राहील. ते शुभही मानले जाते. 17. उलट झोपणे. मित्रांनो, अनेक लोक उलट झोपण्यात आराम म्हणतात, पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. 18. रात्री पाणी उघडे ठेवणे. मित्रांनो, रात्रीच्या वेळी पिण्यासाठीचे जे पाणी उघडे ठेवणे योग्य नाही, ते झाकून ठेवावे, जेणेकरून ते स्वच्छ व सुरक्षित राहील. 19. मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवू नये. मित्रांनो, तुम्ही नेहमीच वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवू नये. असे करण्याचे अशुभ मानले जाते. 20. खोटी शपथ घेणे. मित्रांनो, खोटे वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तींच्या जीवनात अडचणी वाढतात. ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकतात. 21. रात्री झाडू लावणे. मित्रांनो, रात्रीच्या वेळी झाडू लावणे अनुचित मानले जाते. असे केल्याने घरातील समृद्धी आणि सुखशांती नष्ट होते.
22. लसूण कांद्याची साली जाळणे. मित्रांनो, काही महिला लसूण आणि कांद्याची साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात, पण असे करणे योग्य नाही. यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते. 23. साधू आणि फकीर यांचा अपमान करणे. जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नये. असे मानले जाते की यामुळे तुमच्या घरात गरिबी येते. साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे. काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये. असे मानले जाते की कधीकधी एखादा साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर त्यांचे शाप तुमच्यावर लागू शकते आणि घरात गरिबी येऊ शकते. 24. चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे. जुन्या काळात लोक म्हणायचे, चादर पाहून पाय पसरावे. म्हणजेच पाय तितकेच पसरवा जितकी लांब चादर आहे. म्हणजेच खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तरी तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल. यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादितच ठेवा, जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून बचाव होतो. 25. पालकांचा अपमान करणे. एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही. जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यावेळीही तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. शक्य तितके तुमच्या पालकांचा आदर करा. हे माहिती व्यक्तींच्या हिताचा विचार करूनच देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.